बाळा, तुला कोण सोडून गेलेय यापेक्षा तुझ्यासोबत कोण आहे हे महत्त्वाचं आहे. हे मेडिटेशन केल्यावर पैसे आपोआप तुझ्याकडे येणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच तुझ्याकडे पैशाचा पाऊस पडेल तर घाबरू नका. हा व्हिडिओ जर तू पाहणार असशील तर कृपया एखाद्या शांत ठिकाणी बस आणि पूर्ण लक्ष दे. होय बाळा, आज मी तुझ्यासोबत असे काही सांगणार आहे ज्यांनी पैशांना आकर्षित करण्यात तुझे आयुष्य बदलून टाकणार आहे. आणि हो, शक्यता अशी आहे की हा व्हिडिओ संपण्याआधीच तुला एखादा सिग्नल सुद्धा मिळू शकतो, कारण खूप जणांसोबत हे घडले आहे. होय बाळा, हे ऊर्जेचे स्रोत आहे. कृपया शांत जागा निवड आणि शक्य असल्यास हेडफोन लाव, जेणेकरून तू पूर्णपणे कनेक्ट होऊ शकणार आहेस. अनेक व्ह्युअर्सना हा अनुभव आलेला आहे, म्हणूनच अचानक अनपेक्षित पैशांचा मेसेज येणार आहे. कुणाला संधी घेऊन येणारा फोन कॉल येतो, तर कुणाला लाखोंची किंमत असलेली आयडिया सुचते. एका व्ह्युअरला $3000चा टॅक्स रिफंड मिळाला, तर व्हिडिओ दरम्यानच कुणाला दुप्पट पगाराची नोकरी मिळाली. आता जे काही तत्व मी सांगणार आहे ती नेहमीच काम करत आहे. फक्त योग्य पद्धतीने वापरणे गरजेचे आहे. या क्षणी तुमचे एकच काम आहे, पूर्णपणे वर्तमानात राहणे आणि मी जे सांगत आहे ते आत्मसात करणे. तुमची आर्थिक रूपांतरण प्रक्रिया आत्ताच सुरू होणार आहे. होय बाळा, सगळे डिस्ट्रॅक्शन बाजूला ठेवा, फोन सायलेंट करा आणि एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. तुम्ही पैशाच्या कमतरतेसाठी जन्मलेले नाही. तुम्ही फक्त तसे प्रोग्राम करण्यात आले आहात. नियती बदलत आहे असे म्हणतात, पण प्रोग्रामिंग एका क्षणात बदलू शकते. होय बाळा, नशिबात लिहिले होते ते कायमच तुला मिळणार आहे. तू फक्त तुझ्या मनात पॉझिटिव्हिटी ठेव. लहानपणी ऐकलेले वाक्य, पैसे झाडावर उगवत नाही, श्रीमंत लोक लालची असतात, हे आपल्याला परवडत नाही, ही फक्त शब्द नाहीत, तर तुमच्या मनातील एक ऑपरेटिंग सिस्टीम बनली. पण आता आपण ती जुनी सिस्टीम थांबवून नवीन शक्तिशाली विश्वास निर्माण करणार आहोत. हे विश्वास इतके प्रभावी आहे की क्वांटम फील्ड तुमच्या ऊर्जेची जुळण्यासाठी संधी आणि परिस्थिती आपोआपच बदलू लागेल. ही कल्पना नाही. म्हणूनच तुम्ही जागरूकता वास्तव बदलते. जिथे तुमचे लक्ष जाते तिथे तुमची ऊर्जा जाते आणि तेच तुमच्या आयुष्यात वाढत जाते. म्हणूनच मॅनिफेस्टेशनचे गुपित फक्त फोकस आहे. काही मिनिटांसाठी स्वतःला आधीच श्रीमंत असल्यासारखे अनुभवा. बिल्स, बँक बॅलन्स आणि अपयश यांचा विचार करू नका. आता डोळे बंद करा, खोल श्वास घ्या आणि एक अनुभव तुम्ही अनुभवा. मी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वतंत्र आहे. पैसे अनेक मार्गांनी सहज माझ्याकडे येत आहे. माझे बँक अकाउंट दररोज वाढत आहे. मी समृद्धीसाठी पात्र आहे आणि ती मी स्वीकारतो. माझी ऊर्जा अमर्याद संपत्तीशी सुसंगत आहे. अनपेक्षित मार्गानेही पैसे माझ्याकडे येत आहे. माझी इन्कम सातत्याने वाढत आहे. संपत्ती निर्माण करणे माझ्यासाठी नैसर्गिक आणि सोपे आहे, असे तुम्ही मनातल्या मनात म्हणा आणि बघा. हळूहळू डोळे उघडा. आता तुम्ही अनेक स्तरांवर बदल घडवून आणला आहे. मानसिक, ऊर्जात्मक, आध्यात्मिक. आधी ऊर्जा बदलते, नंतर वास्तव बदलते. म्हणूनच विश्व नेहमी तुमच्या कंपनावर प्रतिसाद देते, परिस्थितीवर नाही. धैर्य ठेवा, संयम ठेवा, कृतज्ञ राहा आणि स्वीकारण्यासाठी स्वतःला खुलं ठेवा. तुमच्यासाठी एक समृद्ध, सुंदर आर्थिक वास्तव तयार होत आहे. तुम्ही त्यासाठी पूर्णपणे योग्य आहात आणि विश्व तुमच्या सोबत आहे. जर सहमत असाल तर युनिव्हर्स माझ्या सोबत आहे. थँक यू युनिव्हर्स, असे तुम्ही टाईप करा
आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण भगवंताचा आशीर्वाद आता तुम्हाला मिळणारच आहे. होय, सर्वात महत्त्वाची जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे लोकांना दुर्लक्ष करणे. जो तुम्हाला त्रास देतो त्याचा खेळ संपत असतो. सर्वात प्रथम तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे समोरच्याला प्रत्येकाला उत्तर देणं थांबवा. जो तुम्हाला त्रास देतो तो तुमच्या प्रतिक्रियेतूनच ताकद घेतो. ज्या दिवशी तुम्ही गप्प बसलात त्या दिवशी त्याचा अर्धा खेळ संपतो. म्हणून बाळा, प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देत बसू नको. कारण सफाई तोच देतो जो स्वतःला कमकुवत समजतो. खरा मजबूत माणूस प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत नाही. एकदाच शांतपणे सांग, इथपर्यंत ठीक आहे पण पुढे नाही. जर प्रत्येकाला ज्याची त्याची सीमा कळली की त्रास थांबतो. बाळा, एकट्यात नाही, सगळ्यांसमोर रोखायला पाहिजे. आपल्याला त्रास देणारे लोक एकट्यात शेर असतात, पण गर्दीत बोलतात तर त्यांची हिंमत तुटते. आपल्या भावना लपवायला शिक. होय बाळा, ज्याला तुझं दुःख दिसतं तोच त्याला शस्त्र बनवतो. कधी कधी हसूच तुझी ढाल असते. आणि प्रत्येकाच्या प्रत्येक गोष्टी मनावर घेऊ नकोस. तो तुला आतून तोडू इच्छितो. मन मजबूत असेल तर प्रत्येक वार व्यर्थ आहे. बाळा, स्वतःची किंमत तू ठरव. जो स्वतःला स्वस्त समजतो त्याला जगही स्वस्तच समजतं. त्यासाठीच स्वतःचा मान ठेव. होय बाळा, पटत नसेल तर वाद नको, अंतर ठेव. कारण प्रत्येक लढाई जिंकल्यासारखी नसते. कधी कधी दूर जाणं हे सुद्धा खूप मोठं यशस्वी होणं आणि जिंकणं असतं. तू तुझ्या प्रगतीवर लक्ष दे बाळा. तू पुढे गेलास की त्रास देणारे आपोआप तुला छोटे वाटतील. यश हेच सर्वात मजबूत आणि मोठं उत्तर आहे. होय बाळा, कोणताही निर्णय रागात येऊन घेऊ नको. राग चुकीचे पाऊल उचलायला भाग पाडतो. शांत डोक्याने घेतलेला निर्णय शत्रूला गप्प करतो. तू माझ्यावरती विश्वास ठेव. तुला सर्व काही मी देणार आहे. त्यासाठीच व्हिडिओला लाईक कर आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर कर. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे.